दूध लागते देशी गाईचं. अभिषेकसाठी फक्त देशी गाई दूध लागते. हां, हे कोणी सांगितलं काय का घरातून सांगितलं? घरातूनच माहिती आहे आम्हाला. कोणी सांगितलं? आई. जे जुने व्यक्तीने हां, त्यांनी केलेलं तुम्ही बघितलं? गाईचं गवतर, बर. गोमूत्र गाईचं. म्हणजे जे काय करतोय ते आपण काय म्हणायचं याला? अभिषेक आहे. सुरुवात काय करायचं? गोमूत्राने देव धुवून घ्यायचा. हां, म्हणजे गोमूत्र कोणत्या गाईचं? काय खिलार गायचं, देशी गाईचं. परत पाण्यानं आंघोळ घालायचं देवाला. त्यानंतर गायचं दूध, गाईच्या दुधानं. म्हणजे आंघोळ घालताना मंत्र वगैरे काय जप करायचं का? हां. मनातल्या मनात. मनातल्या मनात. मी तर ती पण आमटी फोडणी टाक. जिरं टाकून शिजवायचं. ही कोणत्या देवाची मूर्ती आहे? ज्योतिबा देवाचे. ज्योतिबा. कोल्हापूरचा ज्योतिबा. परत हे पाणीच का? परत पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. किती वेळा केला? झाला आता लास्ट पंचामृत. पंचामृतमध्ये काय काय मिश्रण? गोमूत्र, दही, दूध, साखर. दही, दूध, गोमूत्र हे गाईचंच का? तूप गायचंच. तूप पण गाईचंच का? गायचं. मध पण. आणि दही कोणत्या दुधाचं? गाईच्याच. गाईच्याच. पाण्याने. परत पाण्यानं आंघोळ घालायची. स्वच्छ धुवून घ्यायचं. हातात घेऊन हं. सगळं. हे सर्व का करायचं नेमकं? हे का करायचं? आपण अभिषेक म्हणतो देवाचा, हे कशासाठी असतं? पूर्वापासून चालत आले, पूर्वीपासून. जुन्या माणसांनी चालू केलेलं आहे. आपल्याला चांगलं असतं घरात. घरचे जे कुलदेवत असतात ते करावं लागतात सर्व गोष्टी. कुलदेवतेसाठी. हां, त्यांची पूजा अर्चा. तू स्वतः कधी बसून करतोय? जेव्हा कळते त्यापासून. लहानपणापासून. म्हणजे पूजा ही घरच्यांनी कोणी इतर लेडीजनं करावी किंवा जेंट्सनं करावी असं काय आहे का? तसं काय नाही, कोणी पण करायचं. ते ठेवू का? थोडं तांदूळ ठीक आहे. दही देते तांदूळ. त्या पंचपाळात खाली खाली. ही मूर्ती तिथून आणताना काय काय करावं लागतं? काय प्रोसेस असते? तसं काय नसतं, नुसतं देव आणायच्या आपण. हा, नाही, देवा नुसतं घरी आणल्यावरच त्याचं सगळं म्हणजे. घरी आणल्यावर म्हणजे बाबा ही मूर्ती आणा किंवा पूजा करा असं कोणी सांगितलेलं असतं का? आमच्यात आई पहिल्यापासून. कुलदैवत आहे आम्हाला, मग ती आणलेली आम्ही. पहिली आणलेली जरा थोडी भंग पावलेली आहे, त्याच्यामुळे दुसरी आणली. भंग म्हणजे पूर्ण ही झालेलं नाही, थोडा चेहरा घासून ही झालेला. जुनी मूर्ती खराब झाल्यामुळे नवीन आणली. साधारण ती कोणत्या धातूची असते काय? पितळेची असते. बटरची असते, पितळेची असते, पंचधातूची असते. 3 प्रकारची असते ती. पंचधातूची पण असते का? हां, आम्ही आणलेली पितळची आणली, पूर्ण पितळ.
आणि ते पाणी म्हणजे मिक्स झालेलं सगळं ते काय करायचं परत? तुळशीला व्हायचं, तुळशीला घरात घरात शिंपडायचं सगळीकडे. हे पाणी हां. झाला अभिषेक. हां झालं. दवना ठेवतो तो. म्हणजे हा फक्त ज्योतिबाचाच अभिषेक केला की अगोदर अभिषेक केला? अगोदर पहिल्यापासून सगळ्या देवांचाच आहे. ही ज्योतिबाचं झालं आज, यात्रा आहे ज्योतिबाची आज त्याच्यामुळे. आज यात्रेमुळे ज्योतिबाचा. म्हणजे हा अभिषेक यात्रे दिवशीच करायचा असं काय नाही? तसं काय नाही, तसं काय नाही, आपल्याला पौर्णिमा, यात्रा, रविवार, कधी करू वाटेल वार. तसं करणं. वार त्या दिवशी, ठराविक वार दिवशी चांगला दिवस बघून. आता पण कोणकोणत्या देवाचा अभिषेक केला? सगळ्यांचाच केला. अंबाबाईचा, तरी देवीचा, साधारण नाव लक्ष्मीचा, सांगा. खंडोबा, लक्ष्मीचा, खंडोबा, विठ्ठल विठ्ठल रुक्माई, गणपती, दत्त, अंबाबाई, लक्ष्मी, महादेव. स्वामी समर्थ, दत्तात्रय. म्हणजे तिथं जाऊन आपण ती मूर्ती आणून मग अभिषेक घरी करायचा? हां. पण ती मूर्ती आणताना तिथं म्हणजे ते पुजाऱ्याला विचारायचं काय किंवा तिथून काय त्यांनी सांगतात का? सांगतात त्यांच्या हिशोबाने तिथं काय काय रूढी आहे ती सांगतात. हां, तेवढ्या करायच्या. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. हे सगळ्याच अभिषेक आदित्य म्हणजे घरी असतात का तिथं देवळात सुद्धा असतात? देवळात सुद्धा करून देते, घरी पण करावं लागते. आपण यात्रेला जाताना आपल्या घरातली मूर्ती घेऊन जायचं तिथं पुजाऱ्याच्या घरी. आपल्या घरातली? हा, मग त्याने पुजारी काय करतात, त्यांच्या घरात अभिषेक करून आपल्याला मूर्ती देते ती माघारी आपली आपली. परत आपण मूर्ती घरी आणून आपल्या घरी अभिषेक करणे. हा. ती मूर्ती नसेल, नसली नेली त्यांच्या पुजाऱ्याकडे नसली नेली तर आपल्या आपल्या घरी करायचं. पण एक पद्धत आहे बाबा की देवाला जाताना तिथं भेटावायला म्हणून घेऊन जाते ती, आणि ते तिथं अभिषेक करून घेऊन येतात. बरं, हे अभिषेक केल्यानंतर किंवा पूजा अर्चा केल्यानंतर एक सुख समाधान वाटतं का? वाटते मग तर करतोय मी. वाटते नंतर करतात ना. म्हणजे तुमच्या घराने त्या परंपरेपासून चालू आहे. बरं आदित्य, महत्त्वाचं गोष्ट म्हणजे अभिषेकसाठी देशी गाईचं दूध तूप लागतं, बरोबर आहे? हा. बरं, हे देशी गाईचं दूध तूप हे कुठून मिळवता तुम्ही, कोणाकडून घेता? तुमच्या आपलं राजमळगी तांडोर यांच्याकडून. बरं, त्यांच्या आहेत ना खिलार गाई वगैरे, त्यांच्याकडून घेतो. मग त्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला? म्हणजे ऑन दी स्पॉट तिथं साठवलेलं असतं का आधी सांगावं लागतं? सांगावं लागतं, अगोदर सांगतो मी 1-2 दिवस अगोदर. नंतर त्यांनी ठेवतात, काढून घेऊन येतो मग. बरं, आज आणतो. ताजं वगैरे. मग देशी गाईच्या ह्या घटकांचा वापर करताय, अभिषेक करताय, ही गोष्ट कधी समाजापुढे मांडावीशी वाटली होती का? होय, वाटतंय की. मग कधी वेळ आली होती का? नाही, सध्या तरी नाही अजून काय असं. हां, बरं, मग आज वेळ आली. आज काय वाटते तुला की आपण एक चांगलं गोष्ट करतो किंवा चांगलंच आहे ना. देशी गाईचा घटक हा देवासाठी वापरतात म्हणतात, माणूस जन्मल्यावर वापरता म्हणतात किंवा मेल्यानंतर सुद्धा वापरतात, पण त्या गोष्टी जगापुढे मांडतात का कोणी? नाही मांडत. मग तो एक सुशिक्षित वर्गातून आहे, समाज एक तरुण वर्गातून आहे. ह्या खरंच माणसाच्या आयुष्यात ज्या लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या खरंच समाजापुढे मांडल्या पाहिजेत का? होय की, मांडले पाहिजे त्या परिपूर्ण. काय होईल मांडल्यानंतर? काय सगळ्यांना माहिती होईल ना अजून त्याची, वाढेल त्याची प्रचिती, वाढेल अजून काय म्हणजे त्यानंतर जागृती होईल. जागृती होईल. काय असेल ते कशासाठी, का कारण काय त्याच्या मागचं सगळ्यांना माहिती, ते माहीत झालं पाहिजे, गरजेचं आहे. गरजेचं आहे. ठीक आहे, तू वेळ देऊन एवढी माहिती सांगितली त्याबद्दल तुमचं मी आभारी आहे मनापासून. आणि असंच माणसाच्या आयुष्यातल्या कोण व्यक्ती असू द्या किंवा गोष्टी असू द्या, त्यांचा प्रसार झालाच पाहिजे, झाला पाहिजे. आणि त्याशिवाय त्यांचं महत्त्व कळत नाही, वाढत नाही, वाढत पण नाही, कळत पण नाही. कळत पण.